गुड मॉर्निंग म्हण सगळ्यांना. गुड मॉर्निंग विरांशकडनं सगळ्यांना. हे पहा विरांशला इकडे टिफिन भरलेला आहे विरांशचा रसिकाने. हे छोटे छोटे डोस होते ना. हे का रवा टमॅटो पण घातले ना. पोहे रवा टमॅटो तिखट मीठ जिरे सगळं टाकलेलं आहे याच्यामध्ये. गुड मॉर्निंग. शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात आणि स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा. हे बघा रसिकाने मला चहा दिला. आल्यानंतर चहा पिते. विरांशला स्कूलमध्ये जायचं हळू राजा हळू. आणि रसिकाला जायचं ऑफिसला. तर गडबड चालू आहे आवरायची. इकडे बघ बघ बघू विरांश काय घातलंय गॉगल. हिरो स्कूलला निघालाय विरांश आता. त्याचे डॅडू नाही आबा सोडणार आहेत. हां आबा येतील ना. चल इकडे जाऊ बघू. हां आबा चला. विरांश आबा सोडणार आहेत आज विरांशला स्कूलमध्ये. आणि माझा अवतार बघा आज केस धुतलेत ना. तर अवतार बघा कसा आहे. आजीचा अवतार कसा आहे. कुठे चालले. स्कूलमध्येच चाललाय तो. काय लवडा काजू दिलं लबाडाला. चला बाय. ते खा ते शंपू नाही देतो तोंड. बाय म्हणू. बाय कर आजीला आजीला बाय कर. बाय. चाललो आता मी घरी माझ्या. म्हणजे चला आता मी निघाले घरी माझ्या. अजून काही नाश्ता केला का नाही बघावं लागेल सगळं. मग इकडचं आवडली की रसिकाकडे जाईल मी. चला कुठे गेलं या. हे पहा मी रसिकाकडे आले आता घरनं माझ्या. तिकडे मावशी आल्यात. म्हणलं चला आता निघूया. आता रसिकाच्या घरचंच थोडंफार आवडते. रसिका सगळं करूनच जाती. ते लेकरू किती करणार. सगळं जेवढं म्हणजे जाईपर्यंत जेवढं होईल तेवढं ती आवडून जात असते. मला काय आवरायला ठेवत नसते. तरी पण फक्त आता काय होतं सोफा कवर तरी झटकाझटकी करते. विरांश स्कूलमधनं येईपर्यंत जरा बराबर कामं आवरायची. मावशी भांडी घासतात तोपर्यंत मी इकडचं आवरून घेते. चला आम्ही तर मैत्रिणी ना. आता बघा मी एक काम करता तुमची गप्पा मारणार आहे. आजचा आपण विषय घेऊया सासू सुनांचं नातं कसं आहे. आणि आजचा विषय म्हणजे न पटणारं कॅरेक्टर आपण चूज केलेलं आहे निवडलेलं आहे. की हे नातं कसं असतं एकमेकाच्या विरुद्ध असतं. आपण आजकाल पाहतो खूप ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी सासू सुनांचं खूप पटतं आणि सासवा पटवून घेतात. तर आज मी पहिल्यांदा विषय घेणार म्हणजे पहिल्यांदा सासूने सुनेशी कसं वागावं मग सुनेने सासूशी कसं वागावं हे मी सांगणार आहे. पहिलं सासूने सुनेशी कसं वागावं.
सासूने सुनेशी ना सासूपणा न दाखवता म्हणजे वागलं आणि सुनेला मुलीप्रमाणे जर वागवलं आणि तिच्या चुका पोटात जर घातल्या तर तुमचं व्यवस्थित पटेल. नाहीतर मी सासू आहे, मी कशाला नमतं घेऊ किंवा मला तिने मान दिला पाहिजे आणि माझ्या सासूनी मला त्रास दिला आहे तर मी पण तसाच त्रास तिला देईल असं जर वागलं तर तुमचं दोघांचं पटणार नाही आणि सतत भांडणं होतील. तर सासूनी सुनेशी चांगलं वागावं. जे सासूपणा न दाखवता मिळून मिसळून वागावं. जर सुनेला जर उठायला उशीर जर झाला तर आपण जर उठलो असेल तर आपण तिला गरम गरम चहा करून आयता द्यावा. मग सुनेला पण तुमच्याबद्दल प्रेम माया आपुलकी वाटू शकते. गोड बोलावं, सतत टोमणे देऊ नयेत. कुठल्या कारणावरनं टोमणे म्हणा, कुचकं बोलणं असं करू नये. आणि आजकालच्या बहुतेक सुना ह्या जॉब करणाऱ्या असतात. तर जॉब करताना त्यांना सकाळची त्यांची खूप गडबड होत असते सुनांची. जर स्वयंपाकाला बाई लावली तर ठीक आहे, तरीसुद्धा घरात लहान मूल असेल तरी गडबड होत असते. आणि सकाळी कसं असतं धावपळ, नाश्ता पण लागतो. घरात वयस्कर लोक असेल तर नाश्ता पण करावा लागतो. वयस्कर नसली तरीसुद्धा लहान मुलांना नाश्ता करावा लागतो. तर नाश्ता करताना आपण थोडी मदत करावी. काय हवं आहे काय नाही ते पाहावं, विचारावं, 2 शब्द गोड बोलून विचारावा की मी तुला काही मदत करू का, आणि मदत करावी. माझं तर म्हणणं आहे की आपण चल मी नाश्ता करते तोपर्यंत तू टिफिन भरून घे, सगळ्यांची टिफिन भरून घे, भाजी पोळी किंवा भाजी निवडायची असेल तर निवडू लागावी. मदत अशा बारीक सारीक गोष्टी जर तुम्ही केल्यात तर दोघांमधील सासू सुनामधील प्रेम आणि दुरावे नाही होत. म्हणजे प्रेम वाढतं आणि दुरावे कमी होतात. तर बघा तुम्ही करून सासवांनो, जर जमलं तर तुम्हाला जर चांगलं असं वागता आलं तर बघा वागून. मग तुमच्यामधील कटुता, द्वेष हे नाहीसे होतील आणि घरात वातावरणसुद्धा आनंदी राहील. आणि हे झालं सासूचं. आणि सुनेनी कसं वागायचं? सुनेनी पण सासूशी आपल्या आईप्रमाणे, आई तर म्हणजे सासू आई होऊ शकत नाही, पण आपण तिला सासूला आईचा जर दर्जा दिला, आईसारखं जर वागलं तर सासू पण आपली आई होऊ शकते. आपण तिला मानायचं आईप्रमाणे. आणि तुम्ही हे करता का असं गोड बोलून त्यांच्याकडनं कामं करून घ्यायची? तुम्ही पण सुनांना, सासू जर चांगलं वागत असेल, जरी नाही चांगलं वागत असेल तरी आपण आपल्या वागणुकीतनं चांगुलपणा दाखवायचा. आणि तुम्ही जर सासूशी चांगलं वागाल तर ती पण तुमच्याशी चांगलं वागेल. जसं सासूला सांगितलं तसं सुनेला पण. तर घरातलं जर तुमचं वातावरण चांगलं आनंदी ठेवायचं असेल तर दोघी एकमेकींशी वागायचं. आणि आईप्रमाणे दर्जा दिला तर त्यात काही वावगं नाही. तुम्ही थोडासा मान द्या तिला. जर मान पाहिजे असेल तर सासूला थोडासा मान द्या आणि बघा मग. आणि आई हे तुम्ही कराल का, करता का, तुम्हाला वेळ आहे का, हे हे शब्द जर वापरले तर नक्कीच सासू पण तुम्हाला मदत करेल आणि तुमचं एक काम हलकं होऊन जाईल. ते अशा प्रकारे. आणि कामावरून तुम्ही दमून आला तर चिडचिड कमी करा. मुलांवरची तुम्ही राग काढू नका. साहजिकच आहे, तुम्ही दिवसभर काम करून दमून येता, पण घरातलं वातावरण किंवा आपलं माइंड जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपण शांततेने सगळं काम
करून घ्यावं आणि सगळं शांततेत जर घेतलं तरच आपल्याला पण मानसिक समाधान, मानसिक शांतता मिळू शकते. आणि खरोखरच या आताच्या जगामध्ये या म्हणजे हे सध्याचं जे युग आहे, कलियुग जे म्हणतात, या युगामध्ये म्हणजे म्हणजे घरातली प्रत्येक व्यक्ती काम केल्याशिवाय, पैसा कमवल्याशिवाय घर चालत नाही आणि तुमच्या काही इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाही. आणि दोघंजण काम केल्याशिवाय गत्यंतर नाही सध्या. त्याच्यामुळे काम तर बाहेर जाऊन गृहिणीला काम करावंच लागतं, पैसा कमवावाच लागतं. त्याच्यामुळे दोघींनी पण, सासू सुनांनी एकमेकांना समजून घ्या, घरातल्या सगळ्यांनी एकमेकाला समजून घ्यावं आणि नवऱ्यांनी पण तेवढं सपोर्ट केला पाहिजे बायकोला, तरच सगळं साध्य होतं. आणि आजकाल करतात सपोर्ट केल्याशिवाय तर, आणि तुमच्या गरजा त्याशिवाय पूर्ण होणारच नाहीत. आजकाल घर घेणं सोपी गोष्ट राहिलेली नाही आहे. कोटीमध्ये घराच्या किमती झालेल्या आहेत. त्याच्यामुळे दोघंजण कमवल्याशिवाय भाग नाही. कुठल्याही गरजा असू दे, आजकाल ना महागाईच एवढी झालेली आहे की दोघंजण काम केल्याशिवाय गत्यंतर नाही आहे. तर चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मित्रमैत्रिणींनो? आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.